जाळ्यात फडफडणारं मासं बघितलं आणि मग घाटावची सगळ्यात फेमस पावभाजी खाल्ली. तेजूकडे कासेगावला गेल्यावर आमचा न कळत घाटावर जायचा प्लॅन झालता. त्यामुळे पहिला सप्पाई जागा म्हणून आपला स्विफ्टचा गाडा पार्क करून घेतला आणि नजर फिरवली तर सगळीकडे मच्छीमारीचा कार्यक्रम चालू होता. तेवढ्यात काकानं कुणाची वाट न बघता गळाचं सुदर्शन चक्र करून पाण्यात फेकून दिलं. ती बघून मी लय खतरनाक विषय म्हणून तिथंच फटकल मांडून बसलो आणि आज काय डोळ्यात एकच मच्छी मारायला सुट्टी नाही म्हणलं. पण ती ऐकून घाटावची सगळी गाडवं दनादन घराकडे पळायला लागली. पाण्यातल्या बदकांचा सगळ्यांचा घरादारात सकट आंघोळीचा कार्यक्रम झाला. पण माझ्या देखत काय गळाला मासा लागला नाही म्हणून काकानं आधीच पकडलेला दगडाला बांधलेला मासा मला दाखवायचा निर्णय घेतला. तीच हे आपल्या घाटावरचं कानच जातीचं मासं. त्यांना बघून माझ्या मनाचं समाधान झालं. तवा कुठं पोटाचं समाधान करायला पायताना हलवली आणि घाटावच्या सगळ्यात फेमस असलेल्या स्वागत पावभाजी समोर येऊन थांबलो. नुसतं थांबण्यात मजा नाही, तिथं काय काय चाललंय ती बघण्यात त्याच्यापेक्षा जास्त मजा आहे. म्हणून 2-3 स्पेशल पावभाजीच्या ऑर्डर देऊन तीच बघत बसलो. पावभाजी भरताना बघूनच माझ्या अंगातलं निम्म पाणी माझ्या तोंडात आलं. आता बाकीचं राहिलेलं पण आलं तर माझं लय अवघड होईल म्हणून पाडदिवशी 2 प्लेटा उचलल्या आणि घाटावर जाऊन निवांत खात बसलो. खरंच स्वागत मधल्या पावभाजीला खतरनाक चव आहे. तुम्ही घाटावर गेल्यावर ही पावभाजी खाल्ल्या का? नसेल तर खास पावभाजी खाण्यासाठी घाटावर जावा.